तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 38 साईज ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। मागच्या भागात आपण पेपर कटिंग बघितलेली होती। हे बघा, ही पेपर कटिंग आहे आपल्याकडे। हेवी साईजचं ब्लाऊज आहे। अपर चेस्ट 38 आहे आणि छाती आहे 42। आपण अपर चेस्ट प्रमाणे काढलेलं आहे पेपर कटिंग। हे पेपर कटिंग ठेवूनच मी ब्लाऊज कटिंग करणार आहे। हे बघा, हे ब्लाऊज पीस आणि हे अस्तर आहे। आधी आपण आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे, नंतर गळा कटिंग करायचं आहे। गळा रुंदी बघा 2.5 घेतली आहे। मागचा गळा आहे 11। 3 इंचावर मार्किंग केली आहे। गोल गळा द्यायचा आहे। मी बघा इकडे थोडासा 2 लाईनिंग खाली घेऊन क्रॉस लाईन द्यायची आहे, जेणेकरून आपला गळा उतरणार नाही। थोडा ऍडजस्ट करून ठेवते पेपर हा। इथे आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे। आधी आपण स्ट्रेट लाईन मधून घेऊया। इथे आपल्याला कमी पडते। हे बघा, मी 1/2 इंच खाली लाईन मारून घेतली आहे। आता आपण अर्धा इंच वाढवलेला आहे पुढच्या भागाला, पण इथे जॉईंट आपलं येणार आहे म्हणून 1/2 इंच वाढवलंय।
ब्लाऊज पीस बघा बघा वाकडा तिकडा आहे, त्याच्यावर ऍडजस्ट करायचं आणि अस्तर कटिंग करून घ्यायचंय. हे बघा आपलं आता कटिंग झालंय. आता आपण स्टिचिंग बघूया. हे बघा मी अस्तर जॉईन करून घेतलंय सगळ्याला पीसला. हे बघा मागच्या भागाचं पण हे बघा अस्तर जॉईन करून घेतलंय. गोल गळा कटिंग करून फक्त जॉईन केलंय, बाकी काही केलं नाहीये. हे पण बाही पण हे बघा जॉईन करून घेतलीये पूर्ण. आता आपण हे स्टिचिंग करून घेऊया. आधी मागच्या भागाला आपण टक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा आपली पूर्ण कमरपट्टी लावून झाली आहे. आता हे आता बाजूला ठेवून द्यायचंय. हे बघा आता कटोरी घ्यायची आहे. कटोरीला आपण टक्स द्यायचे आहेत पहिले. 1.5 इंचावर टक्स आहेत आपले आणि इकडे 3 इंच. कटोरीचा शेप बघा किती व्यवस्थित आलाय. दोन्ही कटोरीचा शेप बघा. आता आपण याला जॉईन करून घेऊया कटोरी. कटोरी लावताना कधी पण खेचायची नाही, त्यात चुन्या पडतात. आधी चेक करायचंय बघा. आपली परफेक्ट आहे कटोरी पण. हे बघा परफेक्ट आली. आता तर दुसरी पण अशी जॉईन करून घ्यायची. ही उलटी बाजू आहे. बघा आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं.
आता आयहूक पट्टी करून घ्यायची आहे. आता आपण आधी कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. हे बघा आपले दोन्ही भाग झालेत. आता हे आता आपण मागचा भाग घ्यायचा आहे पहिला आधी. आधी आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. शोल्डर हे बघा सरळ बाजूनीच आपण आधी जॉईन करायचे असं. हे बघा आता हे मारून झालंय. आता आधी आपण पहिल्यांदा चेक करायचं आहे बाही लावण्याच्या आधी. हे बघा दोन्ही बरोबर ठेवून हे कमी जास्त आलं असेल ना तर ते कटिंग करून टाकायचं. पहिलं मी आधी ते शिलाई मारून घेते एक्स्ट्रा. थोडस इथे जास्त आहे ते इकडचं आपण कटिंग करायचं. 2 इंचापर्यंत हे बरोबर स्ट्रेट यायला पाहिजे. 2 किंवा 1.5 इंचापर्यंत इथपर्यंत आपलं स्ट्रेट यायला पाहिजे. हे बघा आपलं किती व्यवस्थित स्ट्रेट आलंय बघा. असं व्यवस्थित यायला पाहिजे म्हणजे आपली बाही व्यवस्थित जॉईंट झाली आहे. दुसरी बाजू पण अशीच करून घ्यायची आहे. आता आपण फिटिंगचं माप टाकायचं आहे. फिटिंगचं माप आपलं 36 आहे. मग 9 इंच.
हे बघा, मी आपलं ब्लाऊज हे पूर्ण तयार झालं. आता मी पायपिंग करून घेते. हे बघा, आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झालंय. पायपिंग पण हे बघा करून झाली आहे. तुम्हाला जर पायपिंगची व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पायपिंग पण बघा किती व्यवस्थित आली आहे. कटोरीचा शेप बघा. हे बघा, आपल्या गळ्याचा आकार पण बघा किती व्यवस्थित आलाय. हेवी साईजचं ब्लाऊज होतं हे. शोल्डर वगैरे पण बघा किती व्यवस्थित आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.